गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे 5 वाजलेत. आपण निघालो आहोत केसला घाट सफारी, जो कोळसा रेंजमधला बफर गेट आहे. खरं म्हणजे 4:30लाच निघायला पाहिजे होतं. आपण जिथे राहतोय पांगडी, इथून हा गेट 50 किलोमीटर आहे. पूर्ण फॉरेस्टमधून चाललो आहे आपण. मूळ हायवे घ्यायचा आहे आपल्याला, मूळ रोडवरून जायचं आहे. केसला घाट हा हायवेला लागूनच आहे गेट. तर ऑलरेडी लेट झालं आहे, तर आपण डायरेक्ट केसला घाटला भेटूया. काय इंटरेस्टिंग असेल, रॅबिट खूप येतात रस्त्यात, सारखं ब्रेक मारावा लागतोय. खूप रॅबिट आहे तिथे. इंटरेस्टिंग असेल तर शूट करीन. हा बघा, छोटा रॅबिटचं पिल्लू. असं आहे ना, खूप रॅबिट आहे तिथे. गुड मॉर्निंग मित्रांनो, केसळघाट सफारी गेट, केसला घाट. आपली सफारी चालू झाली आहे. आपण थोडं गणपती बाप्पा मोरया मोरया. जरा आपण लेट झालेलो आहोत, 10 मिनटं लेट झालेली आहे आपली सफारी. ऑलरेडी 6 ते 7 गाड्या आत गेलेल्या आहेत. आज आपण ट्रॅक करणार आहोत मामा मेलला. प्रचंड थंडी आहे. 15-16 डिग्री आणि जंगलाच्या आत तर अजूनच. दादा, काल काय सायटिंग झाली का इथे? हां हां हां. काल मॉर्निंगला मामा मेल सापडला. आज आपण जरा मामा मेलला ट्रॅक करूया. मित्रांनो, आत्ताच आपल्याला लेपर्डची सायटिंग झाली आहे, पण शाय असल्यामुळे पटकन तो जंगलात निघून गेला. हे मंकीचं कॉलिंग त्याच्यासाठी आहे, लेपर्डसाठी. शाय होता लेपर्ड, तो पटकन जंगलात निघून गेला. आम्हाला 1-2-3 मिनिटाचं सायटिंग झालं आहे. आय मीन 2-3 सेकंडाचं. बघा मित्रांनो, इथेच ह्याच जंगलात कुठेतरी लपला आहे लेपर्ड. माकडांचं कॉलिंग त्याच्यासाठी आहे. माकडांना झाडांच्या वरतून तो दिसतोय, म्हणून ते कंटिन्युअस कॉल देत आहेत. जास्तीत जास्त वर चाललेत माकडं, म्हणजे त्यांना लेपर्ड दिसतोय. झाडाच्या वर जाऊन ते लोक लेपर्डसाठी कॉलिंग देत आहेत. एकदम उंच पोचलेत ते, जिथे लेपर्ड जाऊ नाही शकणार, आणि उड्या मारतायत.
आणि एकदम वरच्या वर फांदीवर गेलेले आहेत जिथे लेपर्ड पोचू नाही शकणार. अशा फांदीवर जाऊन ते लेपर्डला बघतायत. बघा झाडाच्या टोकावर जाऊन बसलेत. लेपर्डला सोडून आपण आता पुढे निघालोय तिथून. फक्त आपल्याला मामा मेलला ट्रॅक करायचंय. एक मस्त ग्रासलँडच्या इथे आपण पोहोचलेलो आहोत. जंगलात पाण्याची काही कमी नाही आहे. खूप पाणी आहे. मोठा ह्यूज रानडुक्कर दिसतं आपल्याला गाडीला बघून पळताना. एकदम वेगळंच टेरेन आहे या जंगलाचं. हिली असल्यामुळे आम्हाला इथे लेपर्डची सायटिंग झाली. मार्क किया तिचे सब एडल्ट. त्यांनाही ट्रॅकिंग करतोय आपण. त्याचप्रमाणे लाडली फिमेल पण दिसणार आहे. आताच असं अपडेट आलंय एखाद्या जिप्सीला दिसली आहे. मित्रांनो आपल्याला रानगवे दिसलेले आहेत. अल्फा मेल आहे. छोटे पिल्ल पण आहेत, काफ पण आहे त्यांचा एक. रानगवे दिसलेत आपल्याला. त्यांचं काफ पण आहे छोटासा. खूप
थंडी असल्यामुळे त्यांना मी सॉक्स घातलेले आहेत, दिसत आहेत ना, त्यांचे सॉक्स आहेत. सॉक्स घालून फिरतात ते लोक. त्या साईडला एक अल्फा मिल पण आहे. मित्रांनो, अथक प्रयत्नांनी आपल्याला के मार्क फिमेल दिसलेली आहे. मस्त बसली आहे ती इथे. आणि इथे झाडीमध्ये तिचं पिल्लू बसलेलं आहे. मित्रांनो, अथक प्रयत्नांनी आपल्याला ही दिसलेली आहे. वेळ झालेला आहे सफारीचा, म्हणजे एक अर्धा पाऊण तास उभे राहिलेला, आणि आपल्याला ही फिमेल दिसलेली आहे. खूप ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला तेव्हा कुठे इथे दिसली. आणि इथे मागे झाडीमध्ये तिचं छोटंसं कप बसलेलं आहे. एक आहे 2000 बच्चे एक बसल्या कॅनल वा. इथे झाडामध्ये तिचं कप आहे. थांबा, आपण जरा गाडीचा अँगल बदल्या करायचा प्रयत्न करूया की आपल्याला कप नीट दिसेल का. हा केमार्कचा कप इथे झाडात बसलेला आहे, आपल्याला दिसतोय. आणि इथे कप आहे, आणि बरोबर समोरून आई त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. उठलाय कप उठलाय. दोन आहेत, दोन कप आहेत. इथे घ्या ना, इथे दोन्ही कप आहेत. चालला. केमारचा एक कप पुढे आला, आता हा दुसरा आहे. हे बघा, आलेत केमार्कचे दोन्ही कप्स आपल्याला दिसत आहेत. हा पहिला, हा मागून दुसरा आला. आणि आई इथे बांधावर बसलेली आहे, त्यांच्यावर लक्ष ठेवलं. आईचं लक्ष आहे त्यांच्यावर. हा बघा, आईकडे पोचलेला आहे. ओके. आईला त्या साईडला गेले. नाही असं काही नाही, कोणी गडबड बिडबड काही नाही, सगळ्यांना बघायचं असतं. ते बघ खाली पाण्याकडे जाणार. काय आले लोक, काय थांबलेत इथेच आहे. हा, लेफ्टला टाका गाडी, लेफ्टला. सगळे पळून गेले आत. इथून नाही, या रोडनी. क्या गुंडा बनेगा तू.
मित्रांनो, अशाच प्रकारे आपली सफारी संपलेली आहे आणि आपण बाहेर आलेलो आहोत. मस्त सायटिंग झालं. एकाच फ्रेममध्ये तिघही आलेले आहेत. हा व्हिडिओ आता मी इथेच एंड करतो. आपली दुपारची झरी पेठ आहे. आता आपण दुपारी भेटू. चला बाय. थँक्स फॉर वॉचिंग.